हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे खूप दिवसांनी आमचा चालू प्लॅन होता की कझिन्स लोक आम्ही कुठेतरी जायचं. म्हणजे खूप वर्ष, म्हणजे लहानपणापासून आम्ही कुठे गेलोच नाही. असं फक्त मावशीच्या घरी भेट, माझ्या घरी भेट असंच चालू होतं. म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी आम्ही लहानाचे मोठे झालो, पण ही आमची पहिली पिकनिक आहे अगदी लहानाचे मोठे झाल्यानंतर. म्हणजे पिकनिक अशा आम्ही गेलो आहे आम्ही फक्त विदाऊट पॅरेंट्स बोलतात ना, ती आमची पहिली पिकनिक आहे. एवढं मोठे झालो, मुलं झाली, सगळ्यांचे लग्न झाले आणि ही आमची पहिली पिकनिक आहे. सगळे जॉबला वगैरे जायला लागले. मग असा कधीतरी प्लॅन व्हायचा आमचा की जाऊया, पण काही ना काही कारणांमुळे तो अनसक्सेसफुल होऊन जायचा. पण ह्या वेळेला काही ठरवलेलं की जायचं. नंतर मग आम्ही पोचलो फार्म हाऊसमध्ये आणि सगळी जी अरेंजमेंट आहे ना, जो माझा भाऊ आहे गोट्या, म्हणजे त्याला प्रथमेश बोलतात, त्याचं नाव प्रथमेश आहे पण आम्ही त्याला लाडाने गोट्या बोलतो. त्याच्याकडे अरेंजमेंट दिलेली की तू काय ते फायनल कर, फार्म हाऊस वगैरे तू शोध, सगळं त्यांनी काय केलेलं. आणि मग नंतर आम्ही तिथे पोचलो. ऑलमोस्ट डोंबिवलीच्या इथेच होता तो फार्म. सगळ्यांना जवळ पडेल असं होतं. सगळे जेवलं वगैरे आणि पिल्लू आणि दीपक डिरेक्टली पूलवरती गेले, कारण का दीपकला पण भूक नव्हती आणि पिल्लूला पण भूक नव्हती. सो ते पूलवर गेले आणि आम्ही जे गर्ल्स लोक आहेत ते जेवत वगैरे होतो. नंतर मी जेवली वगैरे आणि मग बघायला गेली पिल्लू काय करते. सो पिल्लू तिथेच होती, खेळत वगैरे होती आणि मस्तपैकी फार्म होतं. एवढं काय मला फार्मचं ना बोलतात ना टूर नाही घेता आला, कारण का आम्ही म्हणजे खेळण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये एवढे बिझी होतो ना. म्हणजे लिटरली सांगते, मी सगळ्यांना सांगून ठेवलं थोडे मोमेंट कॅप्चर करा, कारण का माझं कसं होतं, खूप दिवसांनी असं कुठेतरी गेलेली आणि दोघं म्हणजे हस्बंड वाईफ जाणं आणि पुऱ्या फॅमिलीसोबत जाणं आणि मेन म्हणजे कझिन्स लोकांसोबत जाणं ना खूप हे असतं. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एन्जॉय म्हणजे आपण बोलतो ना हवे तशी करू शकतो, हवे तसं राहू शकतो, पण आपलं फ्रेंड्स लोकांमध्ये गेलो की एवढं नाही राहू शकत. आणि आपण लहानापासून ज्यांच्यासोबत मोठे झालो आहे त्यांच्यासोबत आपण कसं पण राहू शकतो. सो मी ते व्हिडिओ वगैरे करत नव्हती. कोणाला पण सांगून द्यायचे तुम्हाला जे वाटेल ना ते शूट करा, ट्रायपॉड वगैरे लावून द्यायचं आणि खूप मजा मस्ती केली. नंतर दीपक आणि पिल्लू पूलमध्ये होते. मग आम्ही सगळे गर्ल्स वगैरे जेवलो आणि आलो. ह्याच्यामध्ये कझिन्स लोक आम्ही जास्त आहेत, फक्त दीपक, प्रथमेश आणि श्रुती हे म्हणजे बाहेरून आलेले आहेत आणि आमच्या कझिन्स ग्रुपमध्ये ते ॲड झालेले आहेत. ठीक आहे. सो इथे आम्ही पूलमध्ये मस्त खेळत होतो आणि तुम्हाला मी नंतर पुढे सांगेल की कोण कसं काय. आणि जो बोलली ना ज्याने ट्रिप प्लॅन केला तो व्हाईट टी शर्टवाला आहे ना, प्रथमेश म्हणजे गोट्या, तो आहे. तो तुम्हाला नंतर पुढे सांगेलच. नंतर पिल्लूचं असं होतं की मला पूलमध्ये सोडून द्या, मला पकडू नका. आणि हा पाणी आहे ना तिच्याहून थोडंसं तोंडापर्यंत येत होतं, पण तिचं असं होतं की मला पकडू नका, त्याच्यामुळे तिला स्टेअर्सवरती असं दीपक खेळत होता. असं होतं ना की होते सगळेजण, पण थोडंसं दीपकला पण पिल्लूला बघावं लागायचं. म्हणजे आमची बारी असायची. दीपक पिल्लूला बघायचा, थोडा वेळ नंतर तो तिकडे जायचा मोठ्या पूलमध्ये आणि नंतर मग मी यायची. कारण का ती कोणाकडे अशी जात पण नव्हती, गेली तरी मग कोणाला ते हँडल झालं नसतं. नंतर आम्ही ते सगळे उड्या मारतो. हा श्रेयसने आम्हाला टांग दिली, त्याला बोलली जम्प कर, पण त्यांनी केली नाही. मग आम्ही तिघांनी केली, श्रुती, मी आणि गोट्यानी जम्प केली पाण्यामध्ये. म्हणजे मी खूप दिवसांनी असं म्हणजे मला स्विमिंग येते आणि शिकली आहे पण मी, पण खूप दिवसांनी पाण्यात उतरली आणि मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मला येईल की नाही. आणि वेट पण वाढलेला आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते की मी जाईल की काय खाली. एवढं पण पाणी नव्हतं. आमच्या जो मोठा पूल होता ना तिथे अगदी आमच्या म्हणजे गळ्यापर्यंत पाणी होतं. सो मला गोट्या शिकवत होता, त्याला येते स्विमिंग. सो तो मला सांगत होता की असं कर, तसं कर. मग मला थोडा वेळ केलं इकडे तिकडे आणि नंतर मग जमायला लागले. एवढं पण जमायला लागली ना, स्विमिंग करताना थोडा स्टॅमिना लागतो आणि तो माझ्यात स्टॅमिना खूपच कमी झाला. सो नंतर असे थोडीशी मजा मस्ती करत होतो. थोडा वेळ सगळे पिल्लूसोबत खेळत होते, थोडा आम्ही खेळत होतो आणि खूप मजा केली. श्रुती आणि माझी पेअरच झालेली. सारखं 5-5 मिनिटांनी उड्या मार, तुम्ही तर बघतच असाल. ती मला शिकवत होती असं कर तसं कर, मग मी तिच्या पाठून जात होती. म्हणजे इतकी मजा केली ना, नाका तोंडात पाणी वगैरे जात होतं तरी पण आम्ही उड्या मारत होतो. कारण का कझिन्स लोकांमध्ये मज्जा करणं ना खूपच वेगळी. आणि जेव्हा म्हणजे मज्जा आम्ही करतो असं नाही आहे की मज्जा करत नाही, पण फॅमिलीपासून म्हणजे आपले मम्मी पप्पा वगैरे असे असतात, मावशी काका बिका, त्यांच्यापासून लांब आहे. म्हणजे असं टोकणारं कोण नव्हतं आम्हाला की हे करू नका ते करू नका. नाही तर पॅरेंट्स आपले असले, आपण कितीही मोठं झालो तरी आपल्याला ते बोलतात असं करू नका तसं करू नका. तिथे फुल फ्रीडम होता. इतका आम्ही मज्जा केलं ना, खूप मजा केली. म्हणजे काय मोमेंट आम्हाला ना कॅप्चर करता आला आणि काही गोष्टी शूट केल्यात पण ना त्या दाखवू शकत नाही, असे आहेत. सो बघू, कधीतरी मी तुमच्याजवळ शेअर करेल त्या मोमेंट्स. जर म्हणजे कसं कॉपीराईट वगैरे येतो यूट्यूबला, त्याच्यामुळे काही गोष्टी नाही शेअर करतात. तर मी खूप सारा डान्स केला, इथे स्विमिंग वगैरे करत होतो. आणि पिल्लू गेल्यानंतर ठरवलेलं की पिल्लू झोपल्यानंतर परत एकदा आम्ही येऊ आणि परत एकदा मजा करू. कारण का दीपक आणि माझं कसं व्हायचं,
तो तिला सांभाळायचा, मग मी इकडे यायची, नंतर तो इकडे यायचा आणि मी तिकडे जायची. दोघांना असं हे करता आलं नाही. आणि इथे बघा तो मला शिकवत होता की कसं करायचं, काय करायचं. थोडं थोडं मला जमत होतं स्विमिंग. नंतर मग थोडं नाही, दम लागायचा पटकन. आणि खूप मजा केली आम्ही या टायमिंगला. म्हणजे तुम्हाला सांगते 1 मंथ आधीच आमचा प्लॅन चालू होता की जायचं फार्म शोधायचं. आणि मोस्टली करून ना आम्ही बघा पावसाळ्यामध्येच गेलो. आणि त्या दिवशी एवढं कोइन्सिडन्स ना की पाऊस नव्हता, नाही तर आम्हाला वाटत होतं की पाऊस असला तर मजा पण करता येणार नाही. सो खूप सारी मजा केली. डबका पडला नाकात गेलं असेल पाणी. घाबरत होता काय होत ना भाई. सपोर्ट लावलाय कसा बुडतो तुम्हाला पकडलाय. अरे गदड्या मला माझी मान पकडलीस तू. अरे मग सपोर्ट काय कसला सपोर्ट मला खेचतोय आतमध्ये.
घाबरत होता काय होत दादा फोटो काढून काढ 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 आता या टायमिंगला ना समायला झोपलेली म्हणजे पिल्लू झोपलेली, तिला झोपवून आली आणि गुड्डी तिथे बसलेली. तिला काम होतं सो ती करत होती आणि मग तिला तिथे बसवली आणि बाकी सगळे आम्ही इकडे आलो आणि मस्तपैकी पूलमध्ये मज्जा केली. भरपूर टाईम मज्जा केली. पिल्लू जवळजवळ 3 तास झोपली जवळ आणि ऑलमोस्ट काळोख होईपर्यंत आम्ही असंच मस्तपैकी काही डाय मारत होतो, जम्प करत होतो, थोडंसं खेळलो, नाचलो, रील्स वगैरे बनवल्या, असं थोडासा टाईमपास केला आम्ही आणि खूप एन्जॉय केला आम्ही तिकडे. पिल्लूनं गेल्यानंतर म्हणजे झोपल्यानंतर खूप मनसोक्त एन्जॉय केला आणि तर ती होती ना तेव्हा मग सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. तिला थोडंसं डायवर्ट करत होतो, तिच्यासोबत खेळत होतो. मग नंतर ती झोपल्यानंतर भरपूर टाईम मज्जा केली. असं काही सगळेजणं मस्तपैकी आम्ही हे करत होतो, एक काय डोक्यात येईल तसं उड्या मारत होतो आणि इतकी मज्जा केली ना पाण्यामध्ये, खूप म्हणजे खूप. आणि कोइन्सिडन्स असा ना की पाऊस नव्हता त्याच्यामुळे खूप मज्जा आली, खूप म्हणजे खूप. म्हणजे हे दिवस आहे ना कधीच विसरू शकत नाही. नंतर असं एकमेकांना उचलून पाण्यामध्ये वगैरे फेकत होतो. म्हणजे श्रुतीला आहे ना कसं पण फेका, तिला जरा पण भीती वाटत नव्हती, पण मला एवढी भीती वाटत होती ना जेव्हा तिला फेकायची. तिला तर मज्जाच वाटायची आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी चालू होतं. हा आमचा स्पायडरमॅन आहे. आता डिरेक्टली रात्री शूट केलं. रात्री मस्तपैकी थोडंसं चेंज वगैरे केलं. पिल्लू उठली, चहा वगैरे घेतला, भजी वगैरे खाल्ली, ते काही शूट करत बसली ना. आणि मग नंतर सगळेजण डान्स वगैरे करत होते. पिल्लूनी पहिली स्टार्टिंग केली कारण की तिचं फेवरेट गाणं लागलेलं आहे. सगळेजण नाचायला वगैरे लागले. आता तुम्ही पुढे बघालच काय आम्ही करतोय, काय नाही ते. आम्ही कधी घरी वगैरे जमलो ना की असं स्पीकरवर साऊंड वगैरे लावतो आणि नाचतो, पण तिथे कसं असं लिमिटेशन असतात, आवाज कमी कर हे कर, आणि इथे मज्जाच होते. आता इथे बघा बाला डान्स करायला घेतला. म्हणजे जे माइंडमध्ये होतं ना ते गाणे लावत होतं, ते नाचत होतं, अगदी मनसोक्त. हा माझा भाऊ बघा गोटे. म्हणजे पिल्लू पण एवढी हे होती ना, मस्ती करत होती ना, खूप म्हणजे खूप मस्ती करत होती ती. म्हणजे ना ती पण आमच्या मध्ये नाचत होती. नाचताना ती दिसायची पण नाही, किती वेळा ती पडायची. मग तिला असं मध्ये घ्यायचो आणि मग तिच्यासोबत नाचायचो. इथे बाला डान्सवर आम्ही नाचतोय आणि एवढी मज्जा केली ना, म्हणजे कसं पण ज्याला वाटेल तसं नाचत होतो. तुम्ही गोट्याचा तर डान्स बघितलात, म्हणजे तुम्ही विचार करू शकता पुढे त्यांनी काय केलेलं आहे. सो असं डान्स वगैरे केला. पिल्लू पण खूप एन्जॉय करत होती कारण का सगळेजण असेच पहिल्यांदाच आम्ही नाचलो. जर साऊंड लावला असता ना तर कॉपीराईट आलं असतं आणि जर साऊंड लावला असतं ना तर व्हिडिओमध्ये अजून मज्जा आली असती. सो चला थोडेसे साऊंड मी दिलेत म्हणजे तुम्हाला समजून जाईल की काय लागलंय, काय कोणतं सॉन्ग आहे ते. एवढी धमाल केली ना. आणि माझं बॅड लक हे होतं की गोट्याच्या पण लग्नात मी नव्हती आणि गुड्डीच्या पण म्हणजे हळदीला आणि एंगेजमेंटला नव्हती. एंगेजमेंटला मी तर प्रेग्नंट होती आणि हळदीला तर पिल्लू होती, त्याच्यामुळे तर नाहीच. आणि गोट्याच्या टायमिंगला पण मी प्रेग्नंट होती, त्याच्यामुळे मला असं जाता नाही आलं. सो अशी थोडीफार मज्जा वगैरे केली, डान्स वगैरे केला. नंतर रात्री गेम वगैरे खेळलो आम्ही, ते पण तुम्ही पुढे बघालच. आणि आता तुम्ही पुढे स्टेप बघा. हे नाही लिटरली म्हणजे ब्राऊनवाली आहे ना ती श्रुती, म्हणजे त्याची वाईफ. आता हा स्टंट मारत होता. स्टंट मारता तिलाच त्यांनी लातवाले. एवढा त्याचा ना एवढा नाचामध्ये तो गुंग झालेला ना, तुम्ही बघताय तो कसा नाचत होता. म्हणजे एवढी धमाल केली ना आम्ही, खूपच धमाल केली. नंतर हा फ्लॉवर पार्ट आणला त्यांनी आणि मग त्याच्यासोबत नाचत होता पिल्लूला घेऊन. पिल्लू बोलते मामा असा काय करते, ती लगेच पळत आली. म्हणजे मला बघताना व्हॉइस ओव्हर देताना पण मला एवढं हसू येते ना काय सांगू. पिल्लूनी पण खूप एन्जॉय केला आणि खूप जागली ती.
आता इथे प्रथमेश म्हणजे गुड्डीचा हजबंड आणि गोट्या म्हणजे प्रथमेश दोन्ही प्रथमेश आहेत. सो एकमेकांना तशन देऊन डान्स करत होते. इतकी मज्जा आली म्हणजे खूप मजा केली. तुम्ही तर बघताय कशा प्रकारे नाचत होते. गाण्यावरून तुम्ही समजूनच गेला असाल. छोटंसं मी लावलेलं 3-4 सेकंदचं, त्याच्यावरून तुम्ही समजलं असेल कुठला गाणं आहे ते. आया नंतर लावणी वगैरे केलं. लावणी वगैरे मला काही येत नाही, थोडासा ठुमका वगैरे मारला आणि नंतर बाजूला झाली. पण ही मानसी आहे, हिने मस्त केला. तुम्ही बघतच असाल इतका मस्त तिने डान्स केला ना, म्हणजे खूपच मस्त केला. बाकीचे सगळे बाजूला झाले, डान्स करणारी मध्ये राहिले आणि ज्यांना नुसतं टाईमपास करत होतं ते केलं. आणि ही मस्तपैकी नाचली, थोडंच नाचली पण मस्त नाचली. नंतर मग आम्ही थोडंसं सिंगिंग वगैरे केलं. तुम्ही पुढे बघाच काय काय केलं. स्टार्ट केलं. आम्ही एकमेकांना समजून घेतला. कसं झालं गोष्ट की नंतर देवी आमची खूप आमची लीडर होती. ती नंतर नवऱ्याकडे गेली, नंतर माझी उगवली तिथे. तर तिने मला तसं सांगितलं कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं. मग तिच्यामुळे मी आज उभा आहे आणि ती माझी लाडकी बहीण आहे. दिसत 2 गाणं परत बोलत आहे मी, परत गाणं लाव. नमस्कार नको भाऊजी, माझी लाडकी बहीण तुला दिली आहे, तुला सौभाग्य होतं आहे. भाऊजी पळून कसं माझी लाडकी बहीण जर तुम्हाला दिली आहे, हे माझं तुम्हाला आभार आहे. माझ्या ताईला सांभाळून घ्या. नंतर इथे आम्ही आंधळी कोशिंबीर खेळलो. नंतर रंग कोणता ते रंग कोंडा वगैरे आपण खेळायचो ना लहानपणी, ते सगळे असे खेळ खेळलो आणि एवढी मजा केली ना, खूप मजा केली.
मस्त व्हिडिओ आले. नंतर आम्ही डान्स वगैरे केला, थोडेसे व्हिडिओज वगैरे बनवले रात्री आणि नंतर मग डिरेक्टली मी मॉर्निंगला आम्ही 8 वाजता परत पूलमध्ये गेलो. पिल्लू, मी, दीपक आणि श्रुती आणि गोट्या आम्ही 4 जण होतो आणि श्रेयस आलेला पण तो काही भिजला नाही. सो आम्ही इथे थोडंसं एन्जॉय केला, मस्ती केली, मजा केली आणि आम्हाला आज जायचं होतं म्हणजे सेकंड डेला आम्हाला जायचं होतं 11 वाजता. सो 10 पर्यंत आम्ही पूलमध्ये बसलो आणि नंतर मग मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि निघालो. आणि इतका मस्त होता ना व्ह्यू तिकडचा, पण मला काय असं प्रॉपर जे बोलतात ना फार्म हाऊसचा टूर ते मला देता आलं नाही. सो ते काय मी दिलं नाही तुम्हाला. सो नेक्स्ट टाईम कधी परत जाऊ ना तेव्हा मी नक्की देईल तुम्हाला. आणि खूप मजा केली आम्ही, खूप 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 म्हणजे सगळ्यांनी खूप मजा केली. तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा, अजून थोडीफार मजा केली आम्ही. सो मी बाकीच्या गोष्टीला व्हॉइस ओव्हर देत नाही, कारण का आपण जे बोललेलं असतं तिथे ते काहीतरी आठवण्या सगळ्याच गोष्टीला मी व्हॉइस ओव्हर दिला तर मग ते काय देणार सारखं सारखं व्हॉइस ओव्हर. त्याच्यामुळे आम्ही काय मस्ती केली ते तुम्ही ऐका.